साम्राज्य, सामान्यांचा असामान्य. अरण येथे श्री संत सावता महाराजांच्या 372व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्ट अरण यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या 372व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला श्री विठ्ठलाच्या पालखीचे आगमन हे विशेष आकर्षण ठरणार असून महाराष्ट्रातील ही परंपरा जपणाऱ्या मोजक्या ठिकाणांपैकी अरण हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. कार्यक्रमाची सुरुवात 6 ऑगस्टपासून हरिनाम सप्ताहाने झाली आहे. 8 ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल पालखीचे पंढरपूरहून प्रस्थान होऊन रोपळे येथे मुक्काम असेल. 9 ऑगस्ट रोजी पालखी रोपळेहून औंधीकडे प्रस्थान करेल. 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी पालखीचे अरण येथे आगमन होणार असून गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणुकीद्वारे स्वागत करण्यात येणार आहे. 11 ऑगस्ट रोजी श्री संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी पुष्प अर्पणाचा कार्यक्रम सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत श्रीफळ हंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 13 ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल पालखी व संत सावता महाराजांच्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक, कीर्तन व भजनाचा कार्यक्रम होईल. तर 14 ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होऊन सोहळ्याची सांगता होईल. या धार्मिक सोहळ्यास राज्यभरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट विजय शिंदे व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यांची उपस्थिती होती. या समाधी सोहळ्याचा जे सावता महाराजांनी समाधी घेतली होती त्या समाधी सोहळ्याचा पुण्यतिथी महोत्सव सध्या सुरू झालेला आहे आणि याची कार्यक्रम पत्रिका आज आपल्याला येत आहे. तर सावता महाराजांचा संजीवन समाधी सोहळा यावर्षी 731वा संजीवन समाधी सोहळा येतोय. या निमित्तानं मौजे अरण येथे काल दिनांक गुरुवार 6/8/26 पासून हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे. हा हरिनाम सप्ताह बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या वंशजापासून साधारण 50 वर्षापासून चालू आहे. यामध्ये साधारण उद्या म्हणजे शनिवार दिनांक 8/7/26 रोजी श्री विठ्ठलाच्या पालखीचे पंढरपूर येथून अरणकडे प्रस्थान होते. या प्रस्थानात पहिला मुक्काम रोपळेला असतो. रोपड्यानंतर 9/8/26 रोजी पांडुरंगाच्या पालखीचा मुक्काम आष्टी येथे आणि 10/8/26 रोजी सोमवारी ही पालखी आष्टीहून अरणकडे निघते. अरण येथे या पालखीचे 6 वाजता आगमन होते. त्यानंतर ग्रामस्थाकडून या पालखीची पूजा केली जाते आणि पूजा केल्यानंतर वाजत गाजत मिरवणुकीने पालखीची मिरवणूक काढली त्यांनी मिरवणुकीने हा सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी जातो. यानंतर मंगळवार दिनांक 11/8/2026 म्हणजेच आषाढ वैद्य चतुर्दशीला सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा असतो. हा पुण्यतिथी सोहळ्याचे सकाळी 10 ते 12 या दरम्यान साजरा होतो. 12 वाजता फुलं टाकण्याचा कार्यक्रम होतो आणि त्यावेळी बाळासाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन होते. यानंतर बुधवार दिनांक 13/8/26 या दिवशी